फार आपल्याला गोड चिंतन ऐकायचं. तुकाराम महाराज सुख प्राप्त झालं, आनंद प्राप्त झाला. भाऊ ती कोणती साधना केली आणि कशामुळे त्यांना प्राप्त झाला? असे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळ्या माणसांच्या 3 इच्छा आहेत. कोणत्या कोणत्या इच्छा आहेत? प्रत्येक जणाला वाटतंय मी अमर असावं, 1 मी ज्ञानी असावं, 2 आणि माझं जीवन सुखी असावं, 3 काय काय असावं? मी अमर असावं, 1 मी ज्ञानी असावं, 2 आणि मी सुखी असावं, 3. सगळ्यांना ह्या 3 गोष्टी आवडतात, पण 3 गोष्टी आवडत नाहीत. कोणत्या कोणत्या? मला मरण यावं, 1 मी अज्ञानी असावं, 2 आणि मी दुःखी असावं, 3. विठाला विठाला ज्ञानोबा म्हणले मरण तर कोणाला आवडतच नाही भाऊ, पण मर हा शब्द सुद्धा आवडत नाही. मर हा बोलन साहती आणि मेल्यावरी तरी रडती. मरण कोणालाच आवडत नाही पंकज भाऊ, पण मरण आल्याशिवाय राहत नाही. ती काळाला सवय लागलेली आपला खाण्याची, आणि असं ज्याला जी सवय लागली ती माणसाची, तिचे हिंडणे राहीन आणि मूळ स्वभाव हो मूळ स्वभाव जात नाही. पाटील जावाय तुम्ही मांडी घाला, सावधान. त्याला कळण मला समजन. ऐका लहान लेकरं चांगलीच गोष्ट ऐकायला. हो आता हुशारीला काय कमी बापा, आता एवढे हुशार लहान लहान लेकरं. मग काय सांगा, आमच्या जांबामध्ये एक लहान पोरगण त्याचं डोकं दुखलं. पाटील डोकं दुखलं ना, असं डोक्याला हात लावून बसलं. तितक्यात एक माणूस झालेला, यानं सांगितलं मामा माझं डोकं लय दुखालंय. डोकं कशाने राहीन? मामाचं आणि त्याचं 5 वर्षापासून भांडण चालू होतं. मामाला विचारलं मामा माझं डोकं कशाने राहीन? मामा म्हणले काय नाही, गाढवाच्या पाया पड लगेच तो डोकं राहीन. ते मला मामा करा पाय पुढं. म्हणजे हुशारीला सवय असते काय. आमच्या एक जणा एक सवय होती परभणी जिल्ह्यामध्ये. काय सवय? प्रपंचातली सवय दुःख देते, परमार्थातली सवय माणसाला आनंद देवाची प्राप्ती करून देते. कसं दुःख देते? आमच्या एक जणा परभणी जिल्ह्यातल्या एका माणसाला सवय होती पोरायो. काय होती? रस्त्याने निघालं की बोर्ड वाचायचे, त्या पाट्या वाचायच्या रस्त्यावरल्या. ते पाट्या बोर्ड वाचल्याशिवाय ते पुढं जायचाच नाही. किती जरी वेळ झाला बाजाराला मंठ्याला झाला तर ते वाचल्याशिवाय पुढे जायच नाही. त्याला सवयच लागली. सकाळी 6ला व्यायाम करायला निघाला आणि एक पाटी उंच होती, उंच खांब, त्या खांबावर पाटी लावली होती. ती काय खालून दिसेना अंधारात. चष्मा बघितला, चष्मा नाही, आणि ती पाटी वाचल्याशिवाय काय पुढे जावं वाटणं. मारा त्या खांबावर चढा, उंच चढा आणि ती पाटी वाचू लागला. त्या पाटी लिहिलं होतं आताच ह्या खांबाला कलर दिलेला आहे, कृपया कोणी हात लावू नका. ऐकताय ना, ही सवय आहे. कोणाला मरण आवडत नाही, कोणी असो, म्हातारा माणूस असो, तरुण बांधव असो, मरण आवडत नाही. ही सर्वांची इच्छा आहे. एक आणि प्रत्येक जण आवडते मी ज्ञानी असावं, हुशार असावं, चॅप्टर असावं. सगळ्यांना म्हणावं की हे नाही का फारच हुशार आहेत बघा, यांना सगळ्या प्रश्नाचे उत्तर येतात. यांच्यासारखा हुशार माणूस आमच्या जिल्ह्यात कोणी? प्रत्येकाला वाटते मी ज्ञानी असावं, पंडित असावं, विद्वान असावं, मी सर्वज्ञ असावं. मला सगळं ज्ञान, इतिहास, भूगोल, डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी, हे सगळं मला ज्ञान असावं. सगळ्यांना मला विचारलं रामराम आता कोणाचा नंबर लागणार आहे, तिकीट कोणाला भेटणार आहे, हे सगळं कोणाला विचारावं? मला. म्हणजे मी ज्ञानी असावं. आणि तिसरी गोष्ट आहे, झोपडा असू द्या, लहान घर असू द्या, वाडे असू द्या, जिल्हा असू द्या, विदेशात असू द्या, पण मी सुखी असावं, मी समाधानी असावं, मी आनंदी असावं. आणि मग काही माणसं तुकोबाराकडे गेले, दर्शन घेतलं. महाराज अहो समाजाच्या कल्याणाकरता तुम्ही सगळी प्रॉपर्टी वाटून टाकली, घरी काहीच ठेवलं नाही महाराज, फक्त गाथा, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, हनुमान चालिसा, आणि तुमच्याकडे विना याच्याशिवाय काहीच नाही. आणि तुमच्याकडे जर पाहिलं तर तुम्ही इतके आनंदी कसे आहात? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग, आनंदची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची या बाही, पुढे चाली नाही आवडीने, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंद तरंग. तुकाराम महाराज, नाथबाबा त्यांनी जर बघितलं तर अवघाची संसार ज्ञानोबारायांकडे झोपडच होतं, पण ते आनंदित कशामुळे होते? कारण ते प्रमाण अखंड नामस्मरण करायचे. आपण नामस्मरण करत नाही, आपण चिंता करतो. सामान्य माणसामध्ये साधूमध्ये एवढाच फरक आहे, साधू संत चिंतन करतात आणि तुम्ही आम्ही चिंता करतो. तर भाऊ असे आता माणसं बिमार का व्हालेत, माणसाला शुगर का व्हाली, माणसाचा बीपी का वाढालाय, माणसं लवकर म्हातारे का व्हालेत?
माणसं प्रत्येक गोष्टीची काय करायला येतं, चिंता करायला पाटील. कशाची माणसं काय करायचं, चिंता केल्यामुळे ह्या बिमारा वाढल्या. इतके दवाखाने मंठ्याला का झाले, प्रत्येक माणूस काय करायला, ज्याला 100 एकर आहे ते बी चिंता करायला, ज्याला 1.5 एकर आहे ते बी चिंता. वेगळ्या असतात पण चिंता करत नाहीत असा माणूस नाही. चिंता केली तर तुम्हाला बिमारी भेटणार आहे आणि चिंतन केल्यानंतर काय होणार आहे ऐका, चिंता करोगे तो मिलेगी बीमारी. आलं लक्षात, चिंता करोगे तो मिलेगी बीमारी और चिंतन करोगे तो मिलेंगे बाकी बिहारी. हो, आपण जर भगवंताचं चिंतन केलं तर बाकी बिहारी बोलतो भगवान कन्हैया आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाहीत. तुकोबारायचं चिंतन चालू, लोकांनी दर्शन घेतलं, महाराज तुकोबाराय कृपा करा आमच्याकडे बघा. म्हणले काय बघायचंय, अहो तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही समाधानी आनंदी कसे आहात, तुम्ही काय केलं, योग मार्ग कर्म मार्ग कोणता मार्ग आपल्या जीवनात अवेलेबल केला आणि याच्यामुळे तुम्ही सुखी समाधानी आहात. त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं, मी योग मार्ग केला नाही, ज्ञान मार्ग केला नाही, कर्म मार्ग केला नाही, उपासना मार्ग केला नाही, ब्रह्मचारी संन्यासी मार्ग केला नाही, माझ्या जीवनात मी एकच मार्ग केला त्या सुखाचं कारण अभंगाचं पहिलं चरण. जोरात जोरात वाजव टाळ्या. काय केलं तुकोबाराय म्हणले, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. तुकाराम महाराज म्हणले, सुखा जे आम्हाला जे सुख प्राप्त झालं, आनंद प्राप्त झाला, समाधान प्राप्त झालं, आम्ही एकच साधना केली, भक्ती आम्ही केली. आता भक्ती भक्ती तरी म्हणजे काय, अडीच शब्द आहेत. भक्ती भक्ती कशाला म्हणतात, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, जीवनामध्ये नम्रता प्राप्त करणं मंडळी, याला भक्ती म्हणा. एक नाही तर नमन, आता देवाशिवाय प्रपंचाकडे आमचं मनच राहिलं नाही, याला भक्ती म्हणा. दोन, भक्ती म्हणजे भाव, भक्ती म्हणजे प्रेम, अंतकरणाची अनन्यता म्हणजे भक्ती. देवाला तेच लागते, थोर प्रेमाचा असं आहे मंडळी. प्रपंचाकरता धन लागतंय आणि देवाकरता मन लागते. इष्ट मित्र स्वजन सखेचे मित्र आहेत ना आपले, यांच्याकरता काय लागते नाना, धन लागते, आणि देवाकरता काय लागते, मन लागते. आपण उलट करतो, लोकाला म्हणतो तुमचे आमचं प्रेम आहे, ते म्हणते व्हा घराच्या बाहेर. लोक काय करतात, धन पाहिजे, देवा करता मन पाहिजे. असे मंडळी थोडा तरुण बांधव आहेत. मोबाईलच्या भाषेत जर तुम्हाला बोलायचं झालं तर पाहुण्या रावण्याला बोलण्याकरता काय लागतंय आणि पांडुरंगाला बोलण्याकरता काय लागतंय. ऐका, रिश्तेदार से बात करने के लिए फोन की जरूरत होती. पाहुण्या रावण्या जर फोन लावायचा तर हातात काय पाहिजे पाटील, मोबाईल पाहिजे. रिश्तेदार से बात करने के लिए
फोन की जरूरत होती है और भगवान से बात करने के लिए मौन की जरूरत होती है। रिश्तेदार से फोन पे बात करोगे तो बिल देना पड़ेगा, रिचार्ज मारा लगते ना। रिश्तेदार से फोन पे बात करने के लिए बिल देना पड़ता है और भगवान से बात करने के लिए दिल देना पड़ता है। रिश्तेदार से फोन पे बात करोगे तो रेंज में रहना पड़ता है, रेंज नहीं तुमच्या गावात कुठं फोन लागायला। रिश्तेदार से बात करने के लिए रेंज की जरूरत पड़ती है और भगवान से बात करने के लिए आउट ऑफ एरिया में जाना पड़ता है। विठाला विठाला म्हणून तुमच्या लक्षात आले का झोपायला? लक्षात आलं, माणसं तज्ञ झाले सगळे आता। म्हणजे देवा करता अंतकरणा काय काय लागतो? अहो मंठ्याला जर गेलो तर आपण मिरच्या साधं काय घ्यायचं भांडं तर भाव करावं लागतंय। साधा बाजारातला जर साधी वस्तू नाशिवंत पावणारी घ्यायची असली त्याला भाव लागतो, तर देवाला लागणार नाही का? हो, भाव बिना बाजार में वस्तू मिले ना मोल। काय भाव बिना बाजार में वस्तू मिले ना मोल, तो भाव बिना प्रभु कैसे मिलेंगे? वो तो सबसे है अनमोल। जय हो वा। काय आपल्या तालुक्याला गाण्याचं वाजवण्याचं काय हे सर्व वरदान नाही, नाहीतर आता भाऊ परवा दिवशी नाशिककडे गेलो, 2 तास झाले कोणीच प्रमाण उचले, मला कोणतरी उचला ना, त्या चौबदारानं मलाच उचललं। हो, काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन पत्रम पुष्पम फलम तोयम पै भक्ती मे एक जाणे येत सान थोरन म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया। देवाला काय लागतो? भाव लागतो, प्रेम लागतो। आता भाव म्हणजे आपल्याला जसं स्वतःविषयी वाटते तसं देवाची पूजा करणं याला म्हणतात भाव, आणि म्हणजे त्याला म्हणतात भक्ती, अनन्यता, प्रेम। आणि अशी भगवंताची भक्ती कोण केली? तुकोबारायानं केली भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग। आता भक्ती शब्दाचा अर्थ आपले 2 आहेत, भक्ती ते नमन म्हणजे नम्रता जीवनात प्राप्त होणं याला भक्ती म्हणा एक, नाही तर प्रपंचाकडे देवाशिवाय म्हणत नाही याला भक्ती म्हणा 2। भागवतातली कथा आहे, लक्ष देऊन ऐका। उद्धवजी महाराज बृहस्पतीचे शिष्य असणारे ज्ञानी पंडित, सगळं जगातलं ज्ञान घेऊन भगवान कृष्णाकडे आले। सगळ्या ग्रंथाचं दशग्रंथी सगळं शिकून आल्यानंतर भगवंताकडे आले। आता दोघं भाऊच होते महाराज, एकूण एकाला भेटले तर भगवान परमात्मा रडत बसले होते। उद्धवाने विचारलं, कन्हैया रडण्याचं कारण काय देवा? म्हणजे काय सांगा उद्धवा, मी गोकुळ सोडून आलो आणि 11 वर्ष झालं बघ मी गोकुळ सोडून आलो। आता मला यशोदा माय, नंद बाबा, गोपिका, माझे गोपाळ, माझ्या गायी, या सर्वांची आठवण येते मला वृंदावनाची रे। मग एक काम कर उद्धवा, म्हणजे काय करायचंय लक्ष देऊन ऐका, जिथं मनच राहत नाही ती भक्ती म्हणा। आता उद्धवाला विनंती केली, उद्धवा गोकुळात जा आणि सगळ्या गवळणींना, गोपाळांना, नंदबाबांना, यशोदा मायला प्रवचन सांग, जरा वेदांताच्या 4 गोष्टी सांग। त्यानं सांगितलं, देवा कुठं गाय राखणारे गोपाळ, गौरव वेतणाऱ्या गवळणी, आज दूध काढणारे नंदबाबा, त्यांना काय मी वेदांतन काय कीर्तन सांगू? तुम्ही का मला हलक्यात घ्याले का? मी मोठा कीर्तनकार आहे आणि कसा मी 2 ते 4 पारा करू? हे का ना, मी काय साधा आहे का? हे का ना, माणसाला वाटतं। आणि उद्धवाला ज्ञानाचा अभिमान झाल्यामुळे उद्धवजी महाराजाला पळच पाठवलं रथामध्ये बसून, आणि महाराज जसं गोकुळाजवळ रथ आला बघा, आणि आल्याच्या नंतर गोपाळ वाट बघू लागले। कधी कटिंग केलं नाही त्यांनी, गोड पदार्थ खाला नाही, रोज मथुरेची तिनं वाट बघायचे की माझा कृष्ण आज येईन, माझा उद्या येईन, दुपारी येईन, माझा काना श्याम सुंदर कधी येईन, अशी वाट बघायचे। आज रथ दिसला आणि धावत धावत आले तर कृष्णासारखा दिसायला होता पण कृष्ण नव्हता। 3 माणसं सारखे दिसतात भागवतामध्ये, उद्धवजी महाराज 1, भगवान कृष्ण 2 आणि शुकाचार्य महाराज 3। आणि त्या ठिकाणी उद्धवाने विचारलं, गोपाळांनो यशोदामाईचा घर कुठे? म्हणजे हे रस्ता ओला झालाय ना, तिकडच आहे। कारण हजारो लोक रडत बसलेले तिथे बरं काय। नयनीच्या उदकानी भिजली धरणी,
या नंदाचे अंगणी भो मिळाल्या गवळणी. आणि उद्धवाला वाटलं काय यांची भक्ती आहे, काय प्रेम आहे. तिथे गेलं तर यशोदा माय पाळण्याला झोका देवलेल्या. असं वाटत होतं यशोदाला की हा सुद्धा कृष्ण माझा पाळण्यात झोपलेला आहे. काय भक्ती असेल, काय नामस्मरण असेल. नंदबाबाशी बोलणं झालं, गोपाळाशी बोलणं. वृंदावनामध्ये आलं. वृंदावन कशाला म्हणतात? राम तुलसी श्याम तुलसी, तुळशीचे झाडं जिथे आहेत त्याला वृंदावन म्हणतात. खरं सांगू का, वृंदावन म्हणजे काय? आणि पंढरपूर तरी म्हणजे काय हो? जिथं नामस्मरण आहे, जिथं अन्नदान आहे, जिथं भक्ती आहे, तेच काय आहे? ऐशी कृपा करो मेरे कृष्ण तुम्हारा नाम ही हमारा धन हो जाए. काय? ऐशी कृष्णा कृपा करो मेरे कृष्ण तेरा नाम ही हमारा धन हो जाए. जिसे जगह में आपको याद करूं वही मेरा वृंदावन बन जाए. ऐका मंडळी, हे जिथं नामस्मरण आहे तिथं वृंदावन आहे ना. तिथं गेल्यानंतर त्या गवळणीला विचारू लागले तुमचं काय चाललंय. तर एक गवळण म्हणली कालच माझ्या कृष्ण स्वप्नामध्ये आला आणि आल्यानंतर आमचे गाई वासरं सोडे, मी त्याला पकडायला गेले आणि मला जाग आली. दुसरी म्हणली आमचं दैदू तुकडोनी खाल्लं, पकडायला गेले, मला जाग आली. उद्धवाच्या डोळ्यातून पाणी आलं. काय भक्ती आहे, काय नामस्मरण आहे. आणि तिथंच संकल्प केला आसा मोह चरण रे सुजुसा मोहम साम वृंदावने किमी गुणवतोषी धाम या दुस्थितीनं स्वजन मारे पथंच हितवा. हे कृष्णा, हे कन्हैया, मला जर पुढचा जन्म भेटला तर वृंदावनामधली एखादी गवताची काडी करा, एखादी गायच्या रूपात करा आणि या गवळीची धूळ अखंड माझ्या अंगावर पडू द्या आणि माझं जीवन धन्य होऊ द्या. मंडळी असं त्यांनी संकल्प केला. आणि जवळ गेल्यानंतर म्हणजे काय तुम्ही रडत बसतात? मग तुम्हाला कृष्णात दर्शन पाहिजे ना? म्हणजे हा कृष्णात दर्शन. अहो त्याचं चिंतन करा, मनन करा, निधिध्यासन करा आणि तुम्हाला तो प्राप्त होईल. राधाराने सांगितलं उद्धवा चिंतन मनन कशानं करायचंय? म्हणजे मनानं. म्हणजे तिथं भानगड झाली ना उद्धव महाराज. आता आमचं मन जाताना कृष्ण मथुरेला एकटा गेला नाही, मग आमचं सगळ्यांचं मनही घेऊन गेल्यामुळं आम्हाला चिंतन करायला आता मन राहिलं नाही. म्हणजे देवाशिवाय प्रपंचाकडे मन न राहणं याला भक्ती म्हणतात. एक नाही त्या जीवनात नम्रता प्राप्त करणं याला भक्ती म्हणतात. दोन. काय ज्ञानेश्वरीतल्या वाया तुम्हाला ऐकावं लागेल. नथुराम बाबाचा फोटो टाकलेला आपण पत्रिकेला. नम्रता कशाला म्हणतात? बाबांच्या ज्ञानेश्वरी पाठ होती, ऐका. फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा तैसे जीव मात्र अशिखा खालावती ते अखंड अगरवता होण्यासती जयाची विनये हेची संपत्ती जे जे मंत्र अर्पिती माझे ठाई आपुले उत्तमत्वन आठवे पुढीला योगी अयोगी नेनवे जीव मात्राची नावे नमोची आवडे गा जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा अर्जुना नम्र झाला भूता आणि नम्र झाला भूता नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता. म्हणजे तुमच्या गावात अनंत नाही, पंढरीच्या पांडुरंगाला काय केलं? हृदयबंदी खाना केला ना. आता विठ्ठल आता असे भाऊ माणसं आता काय झालेत? नम्र नाहीत पाटील, आता माणसं नम्री झालेत. हो, त्याच्यापेक्षा ते हुशार आणि त्याच्यापेक्षा त्याला वाटले मी पुढे जाऊ. आता पुढे जाण्यामध्ये बंडू भाऊ असं झाले, पुढे जाण्याच्या मार्गामध्ये आपला 0 नंबर किती वाला हेच कळून झालं. किती पुढं घाई पळापळी आपली. 2 वर्षाखाली माझं संभाजीनगरला कीर्तन, माझ्याकडे ब्रिजा गाडी होती. 80 स्पीड आमचा ड्रायव्हर गाडी पळू लागला. तितक्यात महाराज एक पोरग पाठीमागं मोटरसायकलवर बसलेलं, दस्ती गुंडाळलेली, 30 रुपयाचा चष्मा घातलेला, पुढचा दात पडलेला आणि गुटखा खाल्लेला. आणि त्यानं माझी गाडी बघितली, विठ्ठल माझे जीवन. गर्र मोटरसायकल चालू केली आणि गर्र माझ्या पुढे नेऊन घातली गाडी. आणि त्याच्या मोटरसायकल वैभव लिहिलेलं होतं बघतोस काय रागानं आणि वरटॅक केलं वाघानं. मला शाबास रे वाघ. आमचा ड्रायव्हर मला बाबा म्हणते, मला बाबा लयच गाडी पळवायला. मला याच्या पुढे घाल. 120च्या गाडी पुन्हा आम्ही पुढे नेऊन घातली. आता फोर आमची मोठी गाडी पुढे गेली. मारा ते पानपट्टी होते ना, चहा प्याला. पुन्हा माझी गाडी बघितली, मोटरसायकल चालू केली, गर्र माझ्या पुढे नेऊन घातली. त्याच्या गाडीला होतं काय बघतोस काय रागानं आणि वरटॅक केलं वाघानं. वाघ जरा पुढे गेला, एक म्हैस आडी आली, धडक झाली, वाघ जाग्यावर पडला, गुडगा फुटला, घोळाना फुटला, वाघाचे 2 दात पडले, वाघ सुजून बसला.
हो आमच्या ड्रायव्हरला म्हणलं वाघाला उचललं गाडीत टाकलं दवाखान्यात नेलं 3 सलाईन 1 ग्लुकोज 1 बिस्का पुडा 3 नारळ पाणी 3 तासानं वाघ जरा जागा झाला आणि माझ्याकडे डोळे वासून बघू लागला म्हणलं बघतोस काय रागानं दवाखान्यात आणलंय बाबानं याला म्हणजे इतके हुशारीला काय कमी राहिलं नाही त्याला वाटलं त्याच्यापेक्षा 3 वर्षाखाली मुंबईला कीर्तन पाटील मुंबईला 7 ते 9 कीर्तन असते मी 6:30ला गेलो दत्तनगरला आणि गेल्यानंतर आमच्या गावातलं एक पोरग भेटलं अरे मला नारायण इकडं कुठं मला महाराज 2 वर्ष झालं मी इकडंच आहे मला वावा चल कीर्तनाला आम्ही गेलो 7 ते 9 कीर्तन झालं एका घरी जेवलोत पोटभर नारायण मला चला आपल्या घरी मला नारायण तू गेल्या वर्षी आला तू कुठे घर मला नंबर 1 किरायानं खोली केली चला घरी आम्ही जाऊ दे मला आळंदीला बळत नारायणनं घरी नेलं महाराज त्याची एवढीच खोली तिथंच गव्हाचं पोतं तिथंच गॅस तिथंच भांडे तिथंच आत्राय पांघरायचं त्याला 4 पोरं मला नारायण मला काळा चहा पाव दे जाऊ दे गावाकडे नाही मला महाराज इथं झोपा 4 पोरं झोपलेले आम्ही मला गप्पा मारू आम्ही दोघं गप्पा मारायला सुरुवात केली दावापासून गप्पा मारणं सुरू तितक्यात एक पोरग रडू लागलं त्यानं रडणार पोरग उचललं पनगाव झोपिलं 3 मिनिटात पोरग गर्र झोपलं त्यानं पनगावरलं पोरग उचललं आणि पनगा खाली टाकलं लगेच दुसरं पोरग रडू लागलं त्याला उचललं त्यानं पनगाव टाकलं 20 मिनिटात पोरग गर्र झोपलं पनगावरलं पोरग पुन्हा पनगा खाली टाकलं पुन्हा 2 पोरं रडू लागले ते दोन्ही उचलले पनगाव टाकले 30 मिनिटात गर्र पोरं झोपले दोन्ही उचलले पनगा खाली म्हणजे महाराज झोपा पनगाव मी फॅन लावला आणि गर्र पनगाव झोपलो सकाळी उठून पाहिलं मी सुद्धा पनगा खाली ऐकताय ना चॅप्टर परला काय कमी राहिले आता एकापेक्षा माणसं हुशार झाले नाही आहेत मंडळी हो पण नम्र भाव हो तुकाराम महाराज काय म्हणले देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा हो देव होण्यात आनंद नाही गाय होण्यात आनंद नाही साखर होण्यात आनंद नाही तर वासरू होऊन दूध पिण्यामध्ये आनंद आहे मुंगी होऊन साखर खाण्यामध्ये आनंद आहे तसं वारकरी होऊन पांडुरंगाचं भजन करण्यामध्ये आनंद आहे ज्यांनी भजन केलं नामस्मरण केलं देवा ते जगात मोठे झाले देवते संत निमित्त त्या प्रतिमा प्राणापेक्षा आईला आपलं लेकरू आवडते ना तसं पांडुरंगाला सदा प्राणापेक्षा तेही प्राणापर होते आणि आवडते म्हणजे निरोते जे भक्त चरित्राते अरे जे भक्ताचं चरित्र गाता देवाला प्राणापेक्षा आवडतात तर भक्त किती आवडत असते विठाला आता जे आम्हाला लोक जीव घालतात हार घालतात त्याचं कारण काय आहे मनोनिमानिती लोकमज मनोनिमानिती आता तुझे नाम गात से गीती आता तुझे नाम गात से गीती आता तुझे नाम गात से आता तुझे नाम गात से आता तुझे नाम गात से कीर्ति आता तुझे नाम गात से म्हणून मानिती लोकमज आता तुझे नाम गात से कीर्ति आता तुझे सगळ्या भजनानं महाराज लोकांनी हे सुवर्ण अक्षरात आपल्या हातावर लिहून ठेवावं लोक का आपल्याला पंक्तीला जीव घालतात का लोक हार घालतात का आपल्याला बसायला चटई टाकतात आता तुझे नाम गातासी गीती देवाचं भजन करतो म्हणून गळ्यात माळी आहेत म्हणून एकादशी धरतो म्हणून पंढरपूरची वारी करतो म्हणून आता तुझे नाम गातासे गीती आणि मनोनी मानिती लोक मज एकादशी धरतो म्हणून ह्या आता जवळ आली एकादशी सर्वांनी धरा गुरु महाराजांना सांगितलं एकादशीसारखं पुण्य आपल्याला पुन्हा प्राप्त हो किती फराळाचं खा पण एकादशी आमचे शेजारी एक जणांना एकादशी धरून गेल्या त्या वहिनी म्हणल्या महाराज सांगा मालकाला तुमच्या भावाला एकादशी धरा म्हणलं बाळू एकादशी धराव महाराज त्यांनी एकादशी धरली ना आदल्या दिवशी 1.5 किलो शाबदाना भिजू घातला भगर केळण सगळं चालू सांच्या पारी तर मला दवाखान्यात ॲडमिट केलं वहिनीनं सांगितलं महाराज त्यांना अगोदर सांगाय का मोडान चपात्या खामले काऊन म्हणजे इकून आले की शाबदाना खाले तिकून शाबदाना खालेत ते ठस करे तरी नाकातून शाबदाना निघाला 300 रुपये सलाईन लावून
म्हणजे लोक आपल्याला का जय जयकार करतात? आपण नामस्मरण करतो. वा, म्हणून भक्तीमध्ये जीवनात नम्रता प्राप्त करणं याला म्हणतात भक्ती. आणि अशी तुकाराम महाराजांनी भक्ती केली. भक्ती आम्ही केली. सांडोनी उद्वेग आणि देवाला भक्तीच आवडते. अनेक उदाहरण आहेत रामायणामधले. राम, लक्ष्मण आणि सीतामाय वनवासाला निघाले. आणि जसे वनवासाला निघाले मंडळी, बघा ना भाऊ, ज्या रामाचा वनवास झाला 14 वर्षे आणि सीतामाईचा अखंड वनवास झाला, ज्या रामाचा वनवास झाला त्याच रामाचं जगातलं आकर्षण मंदिर अयोध्या नगरीला झालं. बरं काय वाडीकर मंडळी, आपण सगळे भाग्यवान आहेत, माझे लहाने भाऊ मोठे भाऊ, की आपल्या आजोबानं, आपल्या खापर पंजोबानं, आपल्या सपर पंजोबानं हिंदुस्थानातले मंदिरं पाडताना बघितले, मूर्ती भंगताना पाहिल्या. पण मंडपातले आपण सगळे भाग्यवान आहोत, मूर्ती भंगताना नाही तर अयोध्या नगरीमध्ये रामाची मूर्ती बसवताना आपण सगळ्यांना पाहिली. ऐकताय ना? हो. रामकथा, जय जय राम कथा, जिसके श्रवण से मिट जाती है सो जन्म की व्यथा. राम कथा, जय जय राम कथा, हे आपण आपल्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. आपण भाग्यवान आहेत, आपण पुण्यवान आहोत की ते मंदिर आपण पाहिलं का. असं आहे बरं का मंडळी. राम, लक्ष्मण आणि सीतामाई वनवासाला निघाले आणि पंचवटीमध्ये नाशिकला आले. आणि नाशिकला आलेले असताना मंडळी त्या ठिकाणी हो राम लक्ष्मण दारामध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी शूर्पणखा आली. रावणाच्या बहिणीचं नाव काय? शूर्पणखा. तिला शूर्पणखा का म्हणत होते मंडळी? कारण तिची जे नख होते ना, नख असे सुपासारखे लांब लांब होते. एकनाथ महाराज म्हणले म्हणून तिचं नाव काय होतं? शूर्पणखा. पहिली एकच शूर्पणखा होती, लांब नखावाली. तिनं रामाकडे पाहिलं आणि रामाकडे पाहिल्याच्या नंतर मी येऊ का गावाकडे जाऊन एकदा? नाही, हुशार माझं हुशार. तसं महाराज त्या ठिकाणी शूर्पणखेनं रामाकडे पाहिलं, स्वरूप तुझे घनश्याम. आणि रामाकडे गेली, म्हणजे देवा काय तुमचं स्वरूप आहे, चांगलं स्वरूप. तिनं सगळं मेकअप केलं, रामासमोर आली, सांगितलं माझ्यासोबत विवाह सोहळा करा. रामाने सांगितलं माझं झालेलं आहे. लक्ष्मणाकडे बघा, लक्ष्मणाकडे गेली, लक्ष्मण रामाकडं. महाराज राग यायच्या अगोदर लक्ष्मणाने तिची विटंबना केली, तुमच्या लक्षात आहे? हो हो, विटंबना केली. आणि तेच रामप्रभू शबरी मातेच्या दारात आले. जी शबरी माता पांढरे केस झालेले होते, जीर्ण जीर्ण शरीर झालेलं होतं, डोळ्यानं दिसत नव्हतं. आणि अशा शबरी मातेच्या दारात गेल्याच्या नंतर कह रघुपती सुनी भामिनी बाता, मानव एक भगती करनाता. अहो त्यावेळेस रामप्रभू तिच्याकडे बघून काय म्हणू लागले? कह रघुपती सुनी भामिनी बाता. भामिनी बोली तो सुंदरी. आणि शबरी मातेकडे बघितल्यावर सुंदरी म्हणले बरं काय. आहो आणि त्या ठिकाणी शूर्पणखेला सुंदर म्हणले नाही आणि शबरी मातेला सुंदर म्हणले. असा प्रश्न आहे भाऊ. शबरी माता दिसायला सुंदर नव्हती तरी राम तिला सुंदर म्हणले, आणि शूर्पणखा सुंदर होऊन आली तरी तिला सुंदर म्हणले नाही. का म्हणले नाही? उत्तर आहे का? हो, शूर्पणखा ही दिसायला वरून सुंदर होती पण अंतकरणात राक्षसिनीचा भाव होता. आणि शबरी माता दिसायला सुंदर नव्हती पण अंतकरणात सुंदर भाव होता, म्हणून राम तिला सुंदर म्हणले. कारण तिच्या अंतकरणातला भाव देवानं ओळखला. आणि अंतरीची घेतो आणि पाहे जोडी. आणि देवालाच अंतकरणात कळते, माणसाला बरं झालं आपल्याला एकूण एकाच्या अंतकरणात कळत नाही, नाही तर माणसं जवळ नसते आली. कारण कोणाच्या मनात काय कोणाला माहीत. हो, फक्त अंतकरणातलं कोणाला कळते. हो, नाही ते काही नसल्या लोक अरे टूट जाते हैं गरीबी में जो रिश्ते खास होते हैं. काय बोललो मी? टूट जाते हैं गरीबी में जो रिश्ते खास होते हैं, दुश्मन भी दोस्त बन जाते हैं जब पैसे पास होते हैं. ऐकताय ना तुम्ही? असं मग आपल्या माणसं जवळ आले नसते. पर झालं साधू संताला देवालाच आपल्या अंतकरणातलं कळते. देव अंतकरणातला भाव पाहतो. अशी भक्ती आम्ही केली, असा भाव आम्ही देवाबद्दल दिला म्हणून भक्ती आम्ही केली. सांडोनी उद्वेग. उद्वेग शब्दाचे 11 अर्थ सांगितले बरं का राऊत महाराजांना. उद्वेग म्हणजे आशा, उद्वेग म्हणजे तृष्णा, उद्वेग म्हणजे प्रपंचाचा वीट, उद्वेग म्हणजे आता दिनरजनी हाची धंदान गोविंदाचे. देवाशिवाय आम्हाला दुसरं काम राहिलं नाही, हाची झाला उद्वेग. अखंड खंडे ना जीवन, खंडे ना जीवन, खंडे ना जीवन, अखंड खंडे ना जीवन. राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, राम कृष्ण नारायण, राम
जय हो वा. अखंड खंडेना जीवन आणि रामकृष्ण म्हणजे त्यांचा जांभळी खोकला आणि इतका वेळ वाया गेला. आणि आपली जांभळी आले ते राम म्हणायचे. असे साधू संतांना नथुराम बाबांना साक्षात्कार झाला, मारुतीराम महाराज, मोतीराम महाराजांना, पासलेगावकर महाराजांना, आणि आपल्याला का साक्षात्कार होत नाही? कारण आपण तेवढी भक्ती नामस्मरण करत नाही. एक माणूस मला दिवसभर सोयाबीन कापलं, जाडजूड माणूस, आणि घरी आला लवकर जेवायला वाढ. आणि त्या माऊलीनं काय केलं? तांदूळ होते महाराज, आता सगळा स्वयंपाक झालेला होता, तांदूळ शिजलेला होता. त्या माऊलीने एक अख्खा तांदळाचा दाणा घेतला. आम्ही मालक हात पुढं करा, दिला आता. म्हणले खा. अरे ते म्हणले एवढ्या तांदळा मला भूक लागली ना. म्हणजे हे का अन्न नाही का? अन्नच आहे, पण एवढ्या तांदळा त्यांची तृष्णा शांत होणार नाही, भूक शांत होणार नाही. तसं आपण जे नामस्मरण करतो ते इतकं इतकं नाम घेतो, तर देव केवढा? एवढा प्रभू भावे. मग एवढ्या प्रभूला इतकं नामस्मरण काय करणार आहे? मग तेवढं नामस्मरण केलं तर आपल्याला जेवढं आपण पंचाकरता पळापळी करतो, किती किती पाहिजे असं करतो. काय ज्ञानोबरायांचे उदाहरण येतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रपंचात माणसं किती पळतात. एक साप, बर, नालीतला साप, अच्छा, आणि त्याने बेंडकुळी पकडली. बर, बेंडकुळी कशी पकडली? अर्ध्याच्या पुढे बेंडकुळी मुखामध्ये गेलेली. कोणाच्या? सापाच्या. आणि फक्त तिचे डोळे दिसायत पुढं, इंडिकेटर. बेंडकुळी कशी असती? ट्रॅक्टर सारखी असते. ट्रॅक्टर पाहिलं सगळ्यांना? ट्रॅक्टरचे मोठे चाक मागून असतात, लहानाले चाक पुढं असतात. तशी बेंडकीचा आकार असते, मागून मोठी आणि पुढून छोटी. तसे ते फक्त इंडिकेटर म्हणजे तिचे डोळे राहिले होते तेवढेच. तितके डोळे राहिले आणि पाटील समोरून 2 माश्या येऊ लागल्या. तिनं पुढं जीभ घेतली, कोण खाला? माशी खाला. आता ही कुठं गेलेली? सर्पात. आता जरासं उघड राहिले, डोळे तेवढे दिसायचे आपलं, जरासं आता पाणी चालू आहे चमच्यानं, इतकं ते चालू आहे समजा, इतकं राहिलं. तिची आशा कोणकडे? माशाकडं आहे. काय बोलले ज्ञानोबाराया? हो, ज्ञानोबाराया म्हणले, हो, दरदूर साप गिळुजतासे उभा, कि ते माशियाला की वेटाळी जिभा, तैसे प्राणिया कवन लोभा, वाढविती तृष्णा. आमचे गुरु राऊत महाराज सांगतात, ही ज्ञानोबाराने वही का सांगितली असं? ही काय सर्पा करता वही सांगितली, काय बेंडकुळी करता सांगितली? हे कोणा करता सांगितली असं? म्हणजे तूच सांग, तुला आणलंय कशाला? ही त्यांच्या करता नाही, ही आपल्या करता सांगितलेली. आयुष्य संपायची वेळ आली तरी आपली आशा तृष्णा थांबलेली नाही. किती मिळू द्या माणसाला, आशाच आहे. एक देवाचा भक्त होता, मला पांडुरंगा, मी लोकांकडे काहीच मागणार नाही, मी तुझ्याकडेच मागणार आहे. मला अत्यंत 10,000 रुपयाची गरज आहे. देवा तुम्हीच इच्छा पूर्ण करा. आणि असं देवाचं दर्शन घ्यायचं. वैभव महाराज एक फुगा घ्यायचा आणि चिठ्ठी लिहायची, पांडुरंगा मला 10,000 रुपये द्या. ती चिठ्ठी घ्यायची, फुगा फुगायचा, त्या फुग्यामध्ये चिठ्ठी टाकायची, फुगा बांधायचा आणि आकाशात सोडून द्यायचा. मला देवा तुम्ही फुगा वाचा, मला पैसे द्या. गावाच्या बाहेर सरपंचाचं घर होतं माडीचं, त्या सरपंचाच्या माडीत ती फुगा अडकायचा. असं एक दिवस 11 दिवस त्याने रोज फुगे पाठवले. ते सरपंचानं पाहिलं रोज फुगा फाडून, म्हणजे याला लयच गरज आहे, कारण 10,000ची, म्हणजे 10,000 नाही पण 5,000ची मदत करावं. सरपंच आले, म्हणजे मामा तुम्ही लय देवाला 10,000 रुपये मागले. मग म्हणजे 10,000 तर माझ्याकडे नाहीत, पण तुम्ही 5,000 रुपये धरा. त्यांना 5,000 रुपये दिले. सरपंच निघून गेले. हे पांडुरंगाच्या मंदिरात गेले. मला देवा तो पैसे द्यायची लयच गडबड केली. काय ते 10,000 रुपये सरपंच हाता उगत दिलेस, त्याने अगोदरच 5 काढून घेतले, 5च तिने. तुमच्या गावातले नाही, कारण तेच पाकिट देणार आहे मला. ऐकताय तुम्ही? म्हणजे किती जरी आलं तर आपल्याला आशा थांबत नाही. आपली आशा काय होत राहते? वाढत वाढत राहते महाराज. होता आशेबद्दल आपल्याला खूप बोलता येईल. आशा ही परम दुःखम, निराशा ही परम सुखम. काय होते या साधू संतांकडं? यांच्याकडे फक्त नामस्मरण होतं, ग्रंथ होते आणि ते सुखी होते. कारण त्यांच्या जीवनातली काय निघून गेली? ती गेले आशा पास भक्त ऐसे जाना जे देही, उदासन गेले आशा पास निवारुनी. आपल्याला दुःख काय असते? आपण काय करतो? मनात एवढं ठरवतो आणि तेवढं भेटत नाही. म्हणून माणसाला कोणाच्या खिशात 200 रुपये नाहीत बरं, कोणाच्या मोबाईलला बॅलन्स नाही बरं. मला खरं सांगा, कोणाच्या ताटात गरम चपाती नाही, सगळ्याकडे तरी माणसं दुःखी. काय काय भगवंतानं कमी केलं हो महाराज? सगळ्यांना दिलं ना महाराज, सगळ्यांचं भलं देवानं केलेलं आहे, पण आपल्या लक्षात राहत नाही बरं. काय म्हणलं ह्या का नाही? हो, जिसके साये में है दुनिया वो साया नजर नहीं आता. लक्ष देऊ नाही का? जिसके साये में है दुनिया वो साया नजर नहीं आता. झोली सबकी भरती है लेकिन देने वाला नजर नहीं आता. ऐकताय तुम्ही? कोणत्या ना कोणत्या रूपात देव देतोच, पण आपल्या देव दिसत
नाही. म्हणजे साधू संतांनी सांडूनी उद्वेग शब्दाचा अर्थ आहे आशा तृष्णा टाकून दिली आणि भक्ती केली. विठाला ज्यांनी भक्ती केली आशा निराशा टाकून त्यांचे आता गावागावात असं एकही मंदिर नाही बंडूभाऊच्या गावात मारुतीचं मंदिर नाही. का मारुतीचे मंदिर झाले? कारण मारुतीरायानं कधी रामाकडे काय मागितलं नाही, एकच मागितलं, देवा यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र मारुती नंदनम. देवा जिथं तुमची रामकथा असन, देवा जिथं तुमचं कीर्तन असन तिथे मी ऐकण्याकरता येणार बरं काय भाऊ. म्हणून मारुतीरायांचे असं एकही गाव नाही की त्या गावात कोणाचं मंदिर नाही. तुम्हाला उत्तर द्यायचे बरं काय पोरा, मांड्या घाला सावधान. असा दरबार भरलेला कोणाचा? आता हे आता लेकरं खूप चॅप्टर जायचं लेकराबद्दल काही. आता इतके लेकरं महाराज गेल्या वर्षी जिल्हा परिषदात 15 मिनिटांनी पोरग उशिरा गेलं. सर जरा कडक होते पाटील, 3 छड्या मारल्या, पोरग रडत रडत बसलं. सरनं उठवलं, बाळ्या उठ. म्हणे काय सर? म्हणजे मोठ्याने बोलू नको, सांग. मारण्यामुळे राग आला. काय सर? सर म्हणले सांग घटना आणि दुर्घटना याचा फरक स्पष्ट कर. ते पोरग म्हणलं सर आपल्या शाळेला आग लागणं ही घटना आहे आणि त्या आगीतून तुम्ही जिवंत बाहेर निघणं ही दुर्घटना आहे. लहान लेकर बघाच येते. आता काय सांगतो, आमची पोरगी 3रीला आहे. एका पेशंटला भेटायला गेलो मी, 90 वर्षाची म्हातारी आयसीयूमध्ये ठेवलेली, सगळीकडून वायर लावलेली आणि बाजूला एक खांब होता, 98-96 नंबर यालाय आणि म्हातारीला सगळे वायर सगळे लावले, सलाईन दिलेले. आमची पोरगीने आम्ही समोर गेलो, ते वायर म्हातारीचे बघितले आणि म्हणली पप्पा. मला काय म्हातारीला काय चार्जिंगला लावलं काय? मला बस. म्हणजे बघा ना बाजूला खांबावर म्हातारी 2% राहिली. ऐकताय ना, इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला उत्तर द्यायचे मारुतीरायांचे मंदिर का राहिले. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग शब्द आपण बोलायला. असा रामाचा दरबार भरलेला बघा, सगळे भक्त खाली बसलेले वा. आणि रामप्रभू आसनावर बसलेले, दक्षिणो लक्ष्मण यस्य वामे तो जनकात्मज पुरतो मारुती यस्य तम वंदे रघुनंदनम. असे सगळे बसलेले वा. सगळ्या भक्ताची नजर आहे, तुम्हाला उत्तर द्यायचे रामप्रभूकडं. बर, रामाची नजर आहे पायापाशी बसलेल्या मारुतीरायाकडं आणि मारुतीरायाची नजर आहे रामाच्या दोन्ही पायाकडं. आता मला सांगा बरं, सगळ्या भक्ताची नजर कोणाकडे? पंक्तीतल्या वर्णाकडे नाही काय? कोणाकडे? बरोबर आहे, कोणाकडे? वा शबास, पायाकडे. नाही पहिल्या सगळ्या भक्ताची नजर कोणाकडे? सगळे बोला बरं, कोणाकडं? रामाकडं. कोणाकडं? आणि रामाची नजर कोणाकडे? हा, हनुमानाकडं. आणि हनुमंतरायाची नजर कोणाकडे? रामाच्या दोन्ही. शबास, पुन्हा उत्तर द्यायचे बरं का तुम्हाला. सगळ्या भक्ती नजर रामाकडे, रामाची नजर मारुतीरायाकडे, मारुतीरायाची नजर रामाच्या दोन्ही. नेहमी मारुतीरायाकडे रामप्रभू बघायचे. सीता मातेनं बघितलं, एवढं आम्ही गंगेचं पाणी पिलं, फळं झाडं खाल्ले, सगळे झाडाचा पाला खाल्ला आणि एवढे वर्ष आम्ही रामाची तपश्चर्या केली. राम आमच्याकडे बघत नाहीत, कोणाकडे बघतात? मारुतीरायाकडे. बरं, कोणाची म्हणायची हिंमत होईना ना रामप्रभूला की आमच्याकडे बघा. कोणाची भाऊ हिंमत झाली नाही, पण सीतामाईची हिंमत झाली. सगळे शांत, पण कोणाची हिंमत झाली? सीतामाईची, कारण त्या जगदंबा माता आहेत. असे महाराज, कोणाला जरी मालकाला बोलायची ताकद नाही तर कोणाची ताकद असती? माल बघायच्या बाजू बघाय बिन लग्नावाले असे तर आमचा कोणता नाही. शेंडी हुशार दिसायली. ऐका, माणूस कोणाचं ऐकत नाही. नाही हुशार आहे, बरोबर. माणूस कोणा काय ऐकत नाही, पण कोणाचं ऐकते? बायकोचं ऐकते. कशामुळे? तर भाकरी. हो, माणसं पत्नीचं किती ऐकतात बघा. भजनी मंडळ एवढं माणसं ऐकतात, बघायचं काम नाही. हो, आता प्रत्येक जण ऐकावं लागते, कारण ह्या सर्व महिला म्हणजे ज्या बसल्यात ह्या काय साध्या नाहीत महाराज. ह्या कोण आहेत? ह्याच जगदंबा माता आहेत. ह्याच कोण आहेत? ह्या आदिमाई शक्ती आहेत. ह्याच तुळजापूरची आहेत. ह्याच कोल्हापूरची लक्ष्मी माता आहेत. ह्या सप्तशृंगी माता आहेत. ह्याच रेणुका माता आहेत. म्हणून महिला मंडळीला काय म्हणले जातंय? ह्या सगळ्या शक्ती आहेत. महिला मंडळ म्हणजे कोण आहेत? शक्ती आहेत. तुम्ही शक्ती. ते म्हणतात महाराज महिला जर शक्ती आहेत तर पुरुष कोण आहेत? तर पुरुष सहनशक्ती आहेत. महिला कोण आहेत? शक्ती. पुरुष कोण आहेत? अहो किती सहन करावं लागते तुम्हाला सांगतो बाबाजी. पंढरपुराहून माझा मित्र मी गावाकडे येऊ लागलो. गावाकडे येत असताना एका सर्कस पशी आम्ही थांबलो. सर्कस पशी थांबलो, आमच्या मित्राने स्पीकर ऑन केला आणि पत्नीला फोन लावला. हॅलो, ते म्हणली बोला मालक. येणं सांगितलं, आम्ही सर्कस पशी उभा आहेत. बरं, इथं 100 माकडं विकण्या करतायत. अच्छा, तुझ्या मनोरंजनाकरता, तुला हसवण्याकरता एखादं माकड घेऊन येऊ का? ते म्हणली मालक तुम्ही घरी असताना त्याची काय गरज आहे?
माणसं भेटायला येत नवल नाही, देवाला सुद्धा भ्यावं लागतं. ते 2 वर्षाखाली सकाळी पत्नी उठली आणि पेपर घेऊन मालका काढाली. मालक मालक खुश खबर. म्हणजे काय झाली खुश खबर? म्हणजे तुम्ही सांगितलं ना शनिदेवाला महिलांना दर्शन नाही, मग सरकारनं आजपासून मान्यता दिली. बघा शनिदेवाचा किती मोठा फोटो आलाय पेपरला, आणि आजपासून महिला मंडळींना शनिदेवाला काय आहे, दर्शन आहे. म्हणजे बघू दे पेपर. मालकानं पेपर घेतला, चष्मा बाजूला काढला आणि त्या शनिदेवाकडे मालकानं बघितलं आणि शनिदेवाला सांगितलं, शनिदेवा तुम्हाला आता कळण 7:30 कशाला म्हणतात. ऐकताय ना? आता असू द्यायची. पण त्याप्रमाणे सीतामाईने हिंमत केली महाराज. लक्ष द्या बरं काय, हे आपला विषय काय चालू आहे. सगळ्याची नजर रामाकडं, रामाची नजर मारुतीरायाकडं, मारुतीरायाच्या रामाच्या दोन्ही शबास. सीतामाईने सांगितलं, प्रभू अहो एवढी आम्ही तपश्चर्या केली, जर आमच्याकडे बघत जात 1 मिनिटं येऊन जाऊन त्या मारुतीकडेच बघत राहतात. प्रभू रामचंद्राने सांगितलं, अगं सीते त्या मारुतीचे फार माझ्या उपकार आहेत ग. 5 प्राण जरी मी दिले तर मारुतीचे उपकार फिटणार नाहीत. इतके माझे मारुतीचे उपकार माझ्यावर. सीता मातेने सांगितलं, काय मारुतीचे उपकार आहे ते उद्या फेडून टाका आणि त्याचा हिसाब लावून टाका. रामाला वाटलं माझा मारुती कोण आहे या जगाला दाखवून द्यावं आणि जगदंबा ही सीता मातेला दाखवून द्यावं. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. तुम्हाला माहिती आहे ना, सगळ्याची नजर रामाकडं, रामाची नजर मारुतीकडं, मारुतीची नजर रामाच्या दोन्ही पायाकडं. आणि त्यावेळेस महाराज प्रभूने आवाज द्याला, मारुती. मारुती म्हणल्यावर मारुतीरायाने हात जोडले, प्रभू काय सेवा करू तुमची. डोळे भरून आले रामप्रभूचे. मारुती सेवा करायची नाही, किती सेवा करतोस मारुतीराया. अरे तुझ्यामुळं सगळ्याला सगळं भेटलं, पण मारुतीराया तुम्हाला काहीच भेटलं नाही. प्रभू रामचंद्राने सांगितलं, मारुती अरे तुझ्यामुळं किष्किंधेचा राजा झाला सुग्रीव. मारुतीराया तुमच्यामुळं एवढंच नाही, मारुतीराया लंकेचा राजा झाला विभीषण. मारुतीराया तुमच्यामुळं एवढंच नाही, मारुतीराया मी सुद्धा अयोध्या नगरीचा राजा झाला राम. हे मारुतीराया तुमचे उपकार आहे, तुमच्यामुळं आम्हाला सगळ्याला पद भेटले, सगळ्याला पद भेटले. मारुतीराया तुम्हाला काय भेटलं? ऐका मंडळी, झालं कीर्तन आता. मारुतीरायाने सांगितलं, रामा तुमच्या सगळ्यापेक्षा भाग्यवान मीच आहे. म्हणजे मारुती तुला तर कोणतंच पद दिलं नाही, तुम्ही कसे भाग्यवान आहेत? काय उत्तर दिलं मारुतीरायानं? मारुतीरायाने सांगितलं, रामा किष्किंधेचं एकच पद भेटलं सुग्रीवाला, लंकेचं एकच पद भेटलं विभीषणाला. देवा तुम्ही जरी देव असले देवा तर तुम्हाला सुद्धा एकच पद भेटलं अयोध्या नगरीचं, तुम्हा सगळ्यांना एकच पद भेटलं. पण हा मारुती एवढा भाग्यवान आहे, तुमच्या सगळ्यांना एकच पद भेटलं, पण या मारुतीला हे 2 पद भेटलेत. अन्य पदाची काय गरज आहे? रामाच्या पायाशिवाय दुसरं काही मागितलं नाही. म्हणून गावगाव त्यांचे मंदिर झालं आणि रामप्रभूनं त्या ठिकाणी मारुतीला सर्वश्रेष्ठ भक्त केलं आणि मारुतीच्या हृदयात अखंड सहवास केला. याला म्हणतात सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली विठाला विठाला.